मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय आज मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि प्रदूषण होत आहे, परंतु त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामधला लढा उभा झाला। त्यानंतर लाखो मराठा बांधव उभे राहिले। त्यानंतर आज असेच मराठा बांधव आत्माराम दळवी सरांच्या वाढदिवसानिमित्त टोकाई माता संस्थान या ठिकाणी या गडावरती सरांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन आहे आणि याच दिवशी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा नवीन हाती घेतलेला आहे। या संदर्भाने आपण सर्वप्रथम महाराजांशी चर्चा करणार आहोत। महाराज, एकंदरीत हा वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम वाढदिवसानिमित्ताने हाती घेतलेला आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? मी सर्वप्रथम या ठिकाणी आपला वारकऱ्याचा जो सांस्कृतिक संघर्ष आहे हा संघर्ष सृष्टी निर्मितीसाठीचा आहे आणि या ठिकाणी वृक्षवल्ली आम्हा सोयरे पक्षी सुस्वरे आळविती हीच वारकऱ्यांची भूमिका आहे। आणि म्हणून एका बाजूला जंगलतोड करून सोहळे साजरे करणारे आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या भूमातेचं ऋण फेडण्यासाठी एक एक झाड लावणारे असा हा संघर्ष चालू आहे। आणि म्हणून आम्ही वृक्ष तोडणाऱ्याच्या बाजूचे नाही तर वृक्ष लावणाऱ्याच्या बाजूचे आहोत, हा आमचा संघर्ष आहे। आणि म्हणून मी या वाढदिवसाच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो मनापासून या ठिकाणी मला भावलेला आहे, कारण जन्माला आल्यानंतर माणसानं एकतरी झाड लावलं पाहिजे आणि या सृष्टीचं ऋण जे आपल्यावरती आहे निसर्गाकडून घेतो तसं निसर्गाला द्यायलाही शिकलं पाहिजे। आणि म्हणून या बदलत्या 21व्या शतकातील हा तापमानाचा जो वाढत्या संघर्ष आहे माणसाच्या वाट्याला आलेला तो जर संपवायचा असेल तर आपल्याला ऑक्सिजन निर्मितीचे कारखानेच झाडाच्या रूपातून उभे टाकतात। आणि म्हणून या ठिकाणी झाड लावण्याचा हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आणि आदर्श आहे। इतरांनी सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं असेच कार्यक्रम घ्यावेत आणि वृक्षारोपण करावं। हजारो पिढ्या वृक्ष त्या ठिकाणी माणसाला जगण्याचा संदेश देत असतात आणि म्हणून वृक्ष हे एक चांगलं फळ फूल सावली हे सगळं द्यायचं काम करत आहे। आणि म्हणून मी या गडावरती सयाजी शिंदेच्या माध्यमामधून जे काही इथं उभा टाकलेली आहे ही सृष्टी, या सृष्टीचं मनापासून स्वागत करतो। आणि म्हणून बोलण्यापेक्षा करणारे अधिक महत्त्वाचे असतात, आधी केले मग सांगितले हाच वारसा त्या ठिकाणी महाराष्ट्रात जपला जातोय आणि म्हणून याबद्दल या ठिकाणी शुभेच्छा देतोय। नक्कीच आता आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सरांशी चर्चा करणार आहोत, आत्माराम दळवी सरांशी चर्चा करणार आहोत। सर, हा उपक्रम तुम्ही हाती घेतला, नेमकं काय कारण आणि कसं सुचलं तुम्हाला? सुचायचं माझ्या आयुष्यात 40 वर्षात समाजकार्य आणि कसे झाडं जगतील याच्याकडे लक्ष दिलेलं आहे। याच्या पुढे झाडं कसे वाढतील त्यासाठी आम्ही या माळावर निधी देणार आहोत। काही झाडं लावणारे बकळ आहेत, लाखो झाडं लावतात, त्याच्या लाखापैकी एकही झाड वाचत नाही। झाडं लावलेत ते जगतील कसे याच्यासाठी आमचं जास्त लक्ष आहे। बरं, नक्की सरांच्या वाढदिवसानिमित्ताने सरांनी आता वाढदिवसानिमित्ताने झाडं लावण्याचं ठरवलेलं आहे। असंच झाडं वाढावे हीच एक इच्छा सरांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत, परंतु समाजामध्ये काही लोक चुकीच्या दिशेने जात आहेत। जसं की एखादं झाडं असतं घरामध्ये ते दारू पित असतं, त्यांना सुधारण्याचं काम दासराव कातोरे यांनी आपल्या समाजाच्या माध्यमातून केलेलं आहे। काय सांगाल याच्यावर? खरं तर आमचे मित्र आत्मारामजी दळवी साहेब यांचा वाढदिवस अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीनं होत आहे। सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आता वृक्ष लागवडीबद्दल महाराज बोललेत, खूप छान बोललेत, कारण ऑक्सिजन निर्मितीचा कारखाना असेल तो झाडात असेल। सृष्टीचा जो बिघडलेला वातावरण आहे, उष्णता वाढ आहे, वृक्षतोड आहे, यामुळं समाजाला चटके बसायलेत। मग मार्ग काढणारे कोणीतरी आहेत, आम्हाला आत्माराम दळवीच्या रूपानं हे माणसं दिसतात, म्हणून त्यांचा खूप मोठा अभिमान वाटतो आणि हा आदर्श इतरांनी सुद्धा घेतला पाहिजे। त्याचबरोबरीनं आता तुम्ही व्यसनमुक्तीचं नाव काढलं, व्यसनाचं सुद्धा महाराज फार मोठं संकट समाजावर आलेलं आहे। जसे हे झाडं जगून झाडं वाढवून समाजाला सावली फळं देतात, तसे व्यसनमुक्त माणसं सुद्धा आपल्याला जपावं लागतील। आणि एकदा यापैकी जमलेल्या माणसापैकी जे कोणी व्यसनमुक्त असतील त्यांच्या नावानं एकदा आपण जोरदार टाळ्या वाजून व्यसनमुक्त माणसाचं स्वागत करूया आणि व्यसनमुक्तीचा संदेश आपण याच्यातून देऊ की खरं जीवन व्यसनमुक्तीमध्ये आहे, व्यसनामध्ये जीवनाची बर्बादी आहे, हे आपण या प्रसंगी समजून घ्यावं। मी एक कार्यकर्ता आहे व्यसनमुक्तीसाठी झटणारा, म्हणून मी माझ्या अंतकरणातून हे शब्द या प्रसंगी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना सांगतो।
तर नक्कीच आता हे झाड लहान आहे, आता हे झाड मोठं होईल, परंतु असेच लहान झाड आपल्या विद्येच्या माध्यमातून आणि आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून ज्यांनी हे चांगलं काम केलं असे प्राध्यापक नंदकुमार सर आपल्यासोबत आहेत. सर, या प्रसंगावर काय सांगाल? माझे मित्र आणि सहकारी आत्मारामजी दळवी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देतो. बारुळकर महाराज असतील, सयाजीराव शिंदे असतील, दासरावजी कातोरे साहेब असतील, आमचे सुरेश सवणकर असतील, भोसले सर असतील, या सर्वांच्या प्रेरणेतून आमची एक टीम आहे. आणि विशेषतः जिथं जिथं पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल समाजाकरता, कोणताही समाज असो, त्याकरता आम्ही कार्य करतो. महाराज अगदी थकून गेले होते, त्यावेळेस पाहिलं शिवजयंती होती, त्यांच्या आवाजातून मला एक प्रेरणा मिळाली आणि त्यांचा प्रत्यक्ष दर्शन झालं. त्यांच्या हातून एक कार्य पाहत आहे. वृक्षारोपण सयाजी शिंदे जसे करत आहेत त्या तिकडे विरोध करत आहेत की झाडं तोडू नका, झाडं तोडू नका. तर मला सर्व जनतेला आवाहन करायचं आहे की मी एक छोटा जरी कार्यकर्ता असलो, झाडं आपण राखली, वृक्ष राखला तरच आपलं जीवन अबाधित राहू शकेल. असं जर वृक्षतोड झाली तर शाळेत जसं मुलांच्या पाठीवरती दप्तर आहे, प्रत्येकाच्या पाठीवरती गॅसचं सिलेंडर असेल, ते ऑक्सिजनचं असेल. तुम्हाला माहीत आहे कोरोना काळामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासली होती. आजूबाजूला परिसरामध्ये नांदेड, हिंगोली, परभणीमध्ये कुठंच ऑक्सिजन भेटत नव्हतं, बेड भेटत नव्हतं महाराज एक. तर मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका रुग्णाला पाठवावं लागलं, परंतु जागोजागी काय केलं होतं, बॅरिकेड्स होते, बंदी होती, जिल्हा बंदी होती. म्हणून म्हणतो झाडं आपण वाढवायला पाहिजेत. आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये आपण दुर्लक्ष करतो आणि नंतर जागी होतो. मग वेळीच सावधानता बाळगून आपण दरवर्षी झाडामध्ये अतुलनीय अशा प्रकारे वाढ करून ह्या पृथ्वीतलावरती ऑक्सिजनचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि समतोल निसर्गाचा कायम ठेवला पाहिजे. हे एक प्रकारचं शिक्षणच आहे आणि शिक्षणातूनच आपली प्रगती झालेली आहे. मग प्रत्येक शिक्षण, मग वृक्ष असो, शेती असो, व्यसनमुक्ती असो, आध्यात्मिक प्रबोधन असो, ह्याचं एक प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक समाजाला, प्रत्येक नागरिकाला. आणि इथं या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातले नागरिक आहेत आणि आपण या ठिकाणी पाहतोय हा चांगला संदेश महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला जाईल अशीच आशा व्यक्त करतो. आणि महाराजांच्या माध्यमातून सुद्धा अशी प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे की जवळपास हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाडं तोडणाऱ्यातले नाही तर झाडं जगवणाऱ्यातले आपण होऊयात. नक्कीच काका, काय सांगाल? तुमच्या गावातल्या कुणबी नोंदी सर्व सापडलेल्या आहेत आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे हे भेटलेलं आहे, काय सांगाल? धनंजय पाटलाच्या आशीर्वादाने पुरं महाराष्ट्र नाही भारत देशात धनंजय पाटलाने जेवढं श्रम घेतला तेवढा या कुणबी मराठ्याला आणि सगळ्यालाचा लाभ भेटला. आणि त्यातल्या त्यात दाभडी या गावाला प्रथम मान मिळाला, याचा आम्हाला स्वाभिमान आहे. आणि दळी परिवारात असून आमच्या गावाला समसम्राधी आणि सगळ्याला फायदा मिळावा एवढीच प्रार्थना करतो आणि ईश्वरचरणाला नम्रता देतो. बरं, आता सरांनी मोठ्या प्रमाणामध्ये 2 वर्षापासून मराठा समाजामध्ये कार्यरत आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये सहभागी असतात. परंतु सध्या निवडणुकाचं वारं आहे, आता जिल्हा परिषद निवडणुका जवळ येतात. अशा चांगल्या माणसाची राजकारणात येणं महत्त्वाचं गरजेचं आहे. मग अशा चांगल्या लोकांनी जर राजकारणात आलं का योग्य ठरेल का आणि लोक त्यांना निवडून देतील का? कारण का असंच काम केलं तर ज्याला बरोबर आमचा गाव पूर्ण साथ देईल अशी आम्हाला खात्री आहे. आणि याने जीवाचं रान करून आम्ही वेळोवेळा यांना विचारायचं कसं काय, तर म्हणा त्यानं सांग मी त्याचा काका हो, त्याने सांगेल मी ना कसं काय बा, प्रयत्न करायचा थोडंसं इथं तरी असं त्यांनी वेळोवेळी मी त्याला संपर्क करायचा. आणि याचा केला आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या गावाचं चांगलं व्हावं याचकरता आम्ही इथे प्रार्थना करतो आणि हनुमंतराच्या चरणमस्तक ठेवतो. नक्कीच पुन्हा आपण सरांकडे जाऊयात. सर, आता तुम्ही राजकारणामध्ये आता उतरणार का? कारण की तुम्ही एवढं समाजासाठी काम केलेलं आहे, तुमच्यासारख्या चांगल्या लोकांची आवश्यकता आहे आणि राजकारणाचं वारं सुद्धा आहे, निवडणुकीचं वारं, जिल्हा परिषद निवडणुका जवळ येतात. तुमच्या सर्कलमधून तुम्ही उभं राहणार का? गेल्या 40 वर्षापासून मी समाजाचं काम करतो. राजकारणात प्रथम ती 25 वर्षापासून या जिल्हा परिषदेचा हक्कदार आहे. आता जिल्हा परिषदला आमची सर्कल ओबीसीला सुटलेलं आहे. तुम्ही ओबीसीच आहेत ना? आम्ही ओबीसी हो. आम्हाला उभं करायचं, मला जर उभं करायचं असेल तर माझं गाव ठरेल. प्रथम माझं गाव सर्वे करील, 10-5 म्हणजे 8-10 गाव आहेत, त्या गावामध्ये जाऊन सर्वे करील. बा आत्माराम दळवीला तिकीट आम्ही मागणी करणार आहोत. प्रथम आमचा गाव विचार करेल उभं करायचं की न करायचं आणि गाव जाऊन या 8 गावात फिरल, त्याच्यातून काय परिस्थिती येईल आम्ही ते नंतर ठरवू. सध्या तरी आम्ही समाजाचं काम करतो. कोणत्या पक्षाकडून तिकीट घेणार मग तुम्ही? नाही, आम्ही चळवळीचे माणसं हो. सध्या आम्ही कोण्याच पक्षात नाही. जरांगे पाटलांकडून? नाही, जरांगे पाटील तर आम्ही जरांगे पाटील कोण्याच पक्षाचे नाहीत, समाजाचे आहेत ते आणि सर्व जाती धर्माचे आहेत विशेष करून. म्हणजे निवडून लढवायची का तुम्हाला? आता आमचं गाव ठरेल ते सगळं. तुमच्यासारख्या लोकांची आवश्यकता आहे राजकारणामध्ये.
नाही, माझ्या गावामुळं मी महाराष्ट्रात म्हणजे आमच्या गावातला मला वाटतं सेवक मस्के आहे का काळवा, आमच्या गावाच्या सेवकापासून ग्रामसेवकापासून आमचे जिल्हा परिषदेचे जे शिक्षक असतील, ते महाराष्ट्रातला सचिव असेल मंत्रालयाला की दिल्लीचा सचिव असो, या चळवळीच्या माध्यमातून आम्हाला राजकीय सोडून प्रशासकीय जितके मराठवाड्यात कलेक्टर असतील, डिप्टी कलेक्टर असतील, त्यांच्या आम्ही संपर्कात हो. त्याच्यामुळं आमचं कुठेही काम रुकणार नाही, आमच्या गावाचं काम रुकणार नाही. त्याच्यामुळं सध्या तरी आम्ही राजकारणात नाही. गाव जर म्हणलं लढा तर लढणार का? गाव ठरविले म्हणलं तर लढा. नाही, आता गावानं नाही, गाव ठरविल त्याच्यानंतर आपण भूमिका स्पष्ट करू. आता बाबा म्हणजेच गाव आहे, आता मोठी माणसं. हो, आणि गाव म्हणजे मी हो, गावाच्या मोरी काही राव करू शकत नाही. गाव ठरविल, गाव आमच्या सर्कलमध्ये फिरल, त्याच्यानंतर गाव सर्कलचा काय संदेश येईल ते त्याच्यानंतर ठरवू आपण. तर नक्कीच समाजासाठी अहोरात्र 2 वर्षापासून काम करणारे दळवी सर, तर नक्कीच आपण पाहतोय शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत काका, यांची सुद्धा आपण थोडीफार मुलाखत घेण्याचा प्रयत्न करूया. परंतु या माहितीसह तुर्तास थांबतो. धन्यवाद.